एक महत्त्वाची बातमी सोलापूरमधील 4 साखर कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या। विनापरवाना गाळप प्रकरणी कारखान्यांना या नोटिसा आता देण्यात आलेल्या आहेत। 2 सहकारी आणि 2 खासगी साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे। 4 कारखान्यांना 20 कोटी 32 लाख 25 हजार रुपये दंडाची नोटीस पाठवण्यात आली। 23 ते 24 साली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपी रक्कम थकवल्या प्रकरणी गाळप परवाना साखर आयुक्तांनी नाकारलेला होता। तरी देखील विनापरवाना ऊसाचं गाळप सुरू केल्याप्रकरणी आता साखर आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केलेली आहे। दरम्यान कोणत्या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे आपण पाहूयात। मंगळवेढ्यातील संत दामाजी साखर कारखाना 10 कोटी 22 लाख 50 हजारांची ही रक्कम आता भरावी लागेल। धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याला 5 कोटी 70 लाख 97 हजाराची नोटीस पाठवण्यात आली। टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी कारखान्याला 3 कोटी 13 लाख 97 हजारांची नोटीस पाठवण्यात आली। तर मातोश्री लक्ष्मी शुगर कारखाना 1 कोटी 24 लाख 80 हजार रुपयांची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। साखर आयुक्तांनी आता ही कारवाई केली आहे। साखर आयुक्तांनी या दंड जी कारवाई आहे दंड केलेला आहे, परंतु त्याच्यावर हे साखर कारखाने सहकार मंत्र्याकडे अपीलमध्ये जाऊन यांच्याचा दंड कमी करून घेतात। आमचं म्हणणं आहे की साखर कारखान्यांना आयुक्तांनी जो आदेश काढलेला आहे, खाजगी साखर कारखान्यांनी दंड भरला तर ठीक आहे, ते त्यांच्या पदरचे भरतील, परंतु हे सहकारी साखर कारखान्याचे दंड भरतील ते शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून दंड भरला जातो। तो जो दंड आहे तो चेअरमन आणि संचालक मंडळाच्या प्रॉपर्टीवर बोजा आकारून हे दंड आकारला पाहिजे, दंड वसूल केला पाहिजे। आणि अपीलात सहकार मंत्र्यांनी या साखर कारखान्यांना सवलत न देता यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण एखाद्या कारखान्यावर कठोर कारवाई झाली तर इतर साखर कारखाने शेतकऱ्यांची एफआरपी 100% देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।